गर्दी आहे आणि बघा कसा उभा आहे बघा तो। भाई क्या है, क्या उडायले, हाँ ये क्या उडायले। आणि आता जेव्हा विसर्जन आता गणपती जेव्हा पाण्यात येईल तेव्हा पूर्ण सगळ्या बोटी पब्लिकने भरून जाईल, म्हणजे कोण कोणाचं ऐकत नाही, पूर्ण कोण पण कुठे पण जातं। स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज तुम्हाला माहिती आहे मी कुठे जाणार आहे। आज आहे आपल्या अंधेरीच्या राजाचं विसर्जन, आज आहे संकष्टी आणि तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आता वाजले 10 आणि म्हणजे माझा आता तरी जाऊन काय फायदा नाही, कारण आता सगळं डीजे बँजो वगैरे जे काही म्हणजे ज्यांनी रस्त्यामध्ये जे स्वागतासाठी लावलं असेल ते सर ऑलमोस्ट सगळं बंद झालं असेल, कारण 10 पर्यंतच परमिशन असते। आणि आता ऑलमोस्ट गणपती एकदम हळूहळू जाणार सायलेंटली भजन करत करत, जे काय असेल मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो हा आंबोली एरिया आहे आणि हा आंबोली एरियामध्ये हा रोड आहे। ह्या रोडवरती पूर्ण स्वागतासाठी बघा पूर्ण लाइटिंग आणि सगळीकडे स्टेज लावलं आहे। हे बघा लाइटिंग बघा तुम्ही। मित्रांनो काय टायमिंगवरती आलो आहे बघा मी, म्हणजे यांची जी गल्ली आहे त्यामधून ऑलमोस्ट आता बाहेर येणार आहे, म्हणजे बघा हा रस्ता आहे तर इथे बाहेर येणार आहे बाप्पा आणि मी इथे आलो आहे। आणि आपला प्रणय मित्र हा इथे ऑलरेडी आलेला। ब्रिजवरती बघ कसे उभे आहे सगळे फोटो काढायला उभे आहे। मित्रांनो हे बघा कुठे चाललो मी, गर्दी आहे आणि बघा कसा उभा आहे बघा तो गर्दीमध्ये पण काय बोलताय, पाठी आहे माहिती आहे, पण तू कशाला एवढा पुढे गेला आहे। गणपती तिकडे आहेत म्हणजे ते यायला तरी अजून 5-10 मिनिटं तरी लागतील, तोपर्यंत मला असंच उभं राहायचं आहे। मला दाखवतो व्हाईट कुर्तावाला आपला मित्र आहे साहिल। साहिल इथे आपली गाडी आहे गणपती बाप्पाची आणि आपला मित्र विशाल याड आम्हाला व्लॉग नाही बनवत आहे, आणि त्याची पुतणी आणि समीक्षा विशालची वाईफ उद्या सुट्टी नाही म्हणून व्लॉग नाही बनवत आहे। भाई ये शॉट के लिए खड़े हैं हम लोग यहाँ पे, ये शॉट के लिए।
एक शॉट के लिए खड़े भाई हम लोग। भाई क्या है, क्या उड़ाए थे? हाँ क्या उड़ाए थे? वहाँ का शॉट ही नहीं मिलेगा यार। सर्वांना म्हातारा बनवला या लोकांनी। टेंगणीची हाईट पुरते काय? मी हाय गणपती दरवर्षी जातो संकष्टीला। आमच्या इथूनच आलाय जोगेश्वरीवरून। अरे यात माझे डोळे पण काय भारी वाटत आहेत बघ, एकदम ब्राउनिश वाटत आहेत एकदम। आणि खरंच आहे पण माझे ब्राउनच आहे, पण मी वरती लेन्स लावतो। सो मित्रांनो आता आम्ही हे खातोय कारण हे माझे फेवरेट आहे। आणि इथे बाप्पा गेले पुढे। आता आम्ही घरी चाललोय आणि गणपती बाप्पा ऑलमोस्ट कुठल्या सिग्नल जवळ, हा आंबोली सिग्नलच्या पुढे गेलेत ऑलमोस्ट। आता वाजलेत 12, अरे 1:30 वाजलं, सॉरी 1:30 वाजले। आता आम्ही चाललोय घरी आणि मी तुम्हाला भेटतो उद्या सकाळी वर्सोवाला डायरेक्ट। तुम्हाला दाखवतो कारण मी वर्सोवाला जाणार आहे आणि मग तिथून मी ऑफिसला जाणार आहे। आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती की म्हणजे 2 मुलं होते ते मला बघून मला म्हणतात ते लोक माझे ब्लॉग बघतात, म्हणजे ते टोटली मराठी अननोन होते। ये ना लवकर ये। आणि आपला यश घाग ब्लॉग्स भाव आपल्याकडूनच थोडा इन्स्पायर झालाय आणि खूप चांगला म्हणजे खूप चांगले ब्लॉगिंग करतो माझ्यापेक्षा तरी। म्हणजे मी स्टार्टिंगला होतो त्यापेक्षा चांगला करतो। असं काय नाहीये, म्हणजे त्याचं इन्स्पिरेशन आहे ते दादाकडून मिळालेलं आहे। प्रत्येक गोष्ट कुठेही काही अडली दादा गाईड करतो, लिटरली थंबनेल पासून सुद्धा। म्हणजे माझ्या चॅनलचा जो माझा सर्वात पहिला थंबनेल होता तो दादाने मला दाखवला। थंबनेल हा सगळ्यात मोठा पार्ट आहे आपल्या ब्लॉगिंग मधला। ते सगळं ठीक आहे बट खूप चांगला ब्लॉगिंग करतो हा आणि असंच करत राहा। आणि खूप लवकर जे 1K सबस्क्रायबर झालेत खूप लवकर, म्हणजे मला तर ऑलमोस्ट 3-4 वर्ष लागली ह्याच्यात। एक किती 5-6 महिन्यात नाही, 3रा महिना चालू आहे, 3ऱ्याच महिन्यात बघा। आणि बोलतोय की मी तुझ्यापेक्षा चांगला 3रा महिन्यात चालू आहे आणि 2000 सबस्क्रायबर्स पूर्ण व्हायला आले। आणि आता माहितीये काय झालं, आता 2 मुलं भेटली, म्हणजे भेटली नाही अशी, ते लोक मला बघून बोलवते अरे साहिल तुझा व्लॉग्स आहे। अहो याला विचार, माझी टोटली अननोन होतं तो आहे, म्हणजे त्या लोकांना माझी बोलायचं होतं बट ते लोक नाही बोलले, वाटतं लाजून वाटतं ते लोक गेले। जर तुम्ही हा ब्लॉग बघताय तर प्लीज नक्की कमेंट करा आणि तुम्ही डायरेक्ट येऊन माझ्याशी बोलला असतं तर मी जास्त खुश झालो असतो, पण काय नाही, भेटतो तुम्हाला उद्या सकाळी। The next morning. तर सुप्रभात मित्रांनो, आणि आज आहे डे 2 आणि आज आहे आपल्या अंधेरीच्या राजाचं विसर्जन वर्सोवाला। म्हणजे मिरवणूक काल निघाली आणि आज विसर्जन होतं दुसऱ्या दिवशी। सो पटापट निघतोय कारण यावर्षी मे बी माझा मित्र बोलला की लवकर होणार आहे, तो तिकडचा रहिवासी आहे, कारण हाईट वगैरे खूप आहे तर त्याच्यामुळे वाटतं लवकर विसर्जन करणार 10 वाजता। आणि मी फॉर्मल्स कपडे घालून चाललोय कारण मी तिकडूनच ऑफिसला पण जाणार आहे आणि माझं ऑफिस विक्रोळीला आहे, तर मी तिकडून वर्षावरून मेट्रो पकडून मी डायरेक्ट जाणार आहे। सो भेटू तुम्हाला। तुम्ही बघू शकता हेच आहे आपल्या राजाचा मंडप। बिचारे सगळे साफ वगैरे करतात, एवढा काल कचरा झालाय तुम्ही बघू शकता, पूर्ण साफ केलं ऑलरेडी। गुलाल वगैरे, म्हणजे ही जी गल्ली आहे ना हे तुम्हाला लाइटिंग दिसते पूर्ण, म्हणजे त्यांच्या मंडपाच्या भोवती ते लोक 2 राऊंड मारतात, 2 ना पण 2 की 1 राऊंड मारतात, मग गणपती बाहेर पडतो। तेच पडाय म्हणजे जास्त मोठा नाही पण एवढी राऊंड मारायला किती टाइम लागतो बघा, ऑलमोस्ट 2-3 तास लागतात। मित्रांनो आता आम्ही वर्सोवा गल्लीत आलोय, वर्सोवा गावाच्या गल्लीत। ही गल्ली डायरेक्ट जेट्टीला जाते आणि आपलं विसर्जन अंधेरीच्या राजाचं जेट्टीला होतं आतमध्ये, तो तुम्हाला दाखवतो। आज रश असणार पण एवढी नसणार कारण वीकडे आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता आता की आम्ही वर्सोवा गावात पोहोचलोय। हे जेट्टी आहे आणि ते पूर्ण फिशर बोटी बघू शकता, फिशरमॅन लोकांच्या
इकडचे जे कोहली रहिवासी आहेत ते लोकांचे आहेत इकडे बोटा. या बोटी नाही बोलून 40-50 लाखाच्या असतात. कारण आम्ही लास्ट टाईम एकदा एकाला विचारलं होतं आणि इथे या बोटी जातात एक महिना पाण्यात आतमध्ये. त्याच्यानंतर ते लोक येतात आणि इथे पूर्ण मार्केट लागतो फिशचा. इथे लिलाव पण होतो पूर्ण फिशेसचा, तुम्ही बघू शकता. आणि आता जेव्हा विसर्जन आता गणपती जेव्हा पाण्यात येईल तेव्हा पूर्ण सगळ्या बोटी पब्लिकने भरून जाईल. म्हणजे कोण कोणाचं ऐकत नाही, पूर्ण कोण पण कुठे पण जातं. मित्रांनो ही बघा, ही अजून एक मूर्ती असते अंधेरीचा महाराजा. ही आता पुढे आहे, म्हणजे आधी इथं विसर्जन होणार, नंतर अंधेरीच्या राजाचं होणार. म्हणजे जवळजवळ अजून 2 तास तरी फुरसतमध्ये आहे. ते बघा मित्रांनो, आता वर्सोवा गावात गल्लीमध्ये ऑलमोस्ट जेट्टीजवळ गणपती बाप्पा पोचले आणि इथे पण गर्दी बघा किती आहे दर्शन घ्यायला. तो मित्रांनो हे बघा, अंधेरीच्या महाराजाचं विसर्जन होतं आणि त्याच्यासाठी पण गर्दी बघा किती आहे. भाई गर्दी बघा किती गर्दी आहे. अंधेरीचा महाराजाचं विसर्जन आहे आणि अजून मूर्ती पण नाही आली अंधेरीच्या राजाची. आली अंधेरीचा राजा आला. आता इथे आरती होणार, त्याच्यानंतर मग विसर्जन होणार आणि अजून एक दीड तास तरी अजून लागणार.
हे बाई इथून चढ ना, साईडनी चढ तिकडून, आणि तो वाला व्हाईट वाला फुल दे ना, तिकडून चढ ना, तिकडून वरती पोहोचेल काय तुझी हाईट? उडी मार. नाही रे, लागेल. इकडचा बाई इकडे आहे बघ. बस दे ना एक. थँक्यू. भेटलं बाबा, एक फुल पाहिजे आपल्याला. तो मित्रांनो, आता विसर्जन झालंय आणि आम्ही चाललोय घरी, म्हणजे हा चाललाय घरी. मला वर्सोवा मेट्रोला सोडणार आणि मग तिकडून मी घाटकोपरला जाणार मेट्रोनी, त्यानंतर मग ऑफिसला. तो बस ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.